पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरती ट्रॅफिक वॉर्डनकडून कशी हप्तेखोरी सुरू आहे आणि ही हप्तेखोरी वाहतूक पोलिसांच्या आदेशानंच सुरू होती अशा आशयाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यानंतर हे ट्रॅफिक वॉर्डन नेमके कोण असतात, त्यांचं काम काय असतं हे आपण जाणून घेणार आहोत. आत्ता आपल्यासोबत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सुरक्षा विभागाचे प्रमुख उदय जरांडे सर आहेत. सर, खरं तर द्रुतगती महामार्ग हा आपल्या अखत्यारीत येत नाही, परंतु पिंपरी चिंचवड शहरात असे अनेक ट्रॅफिक वॉर्डन आहेत ज्यांना आपण तैनात केलेलं आहे. त्यांचं नेमकं काम काय असतं? ट्रॅफिक वॉर्डन हे ट्रॅफिक पोलिसांच्या मदतीकरता वर्दळीचे चौक असतात किंवा जिथे ट्रॅफिकची अडचण होती त्या ठिकाणी ट्रॅफिक पोलिसांच्या मदतीसाठी दिलेले असतात. तर ते त्यांच्या नियंत्रणाखाली असतात आणि त्यांच्या नियंत्रणाखाली काम करतात. त्यांना काम नेमकं त्या चौकातलं फक्त वाहतूक नियंत्रण करण्याचं असतंय की जे वाहन चालक तिथे येतात त्यांना अडवणं किंवा त्यांची चावी आपल्या ताब्यात घेणं, लायसन्स घेणं, हेही काम त्यांच्या अधिकारात येतं? त्यांचं काम असतं बेसिकली ट्रॅफिक पोलिसांना मदत करणे, ट्रॅफिक सुरळीत करणे, एवढंच त्यांचं काम असतं. बाकी त्यांना जे काम पोलीस देतात त्याच्याबद्दल मला काही कल्पना पण त्यांना त्या अधिकारात हे मोडत नाही ना, नाही. की चावी घेणं, लायसन्स घेणं, गाडी अडवणं? नाही. तरी सुद्धा ते तशा प्रकारचं काम करताना वेळोवेळी या ठिकाणी दिसत असतात. तर आपण त्या संदर्भात कधी पोलिसांशी काही संपर्क साधलेला आहे किंवा त्यांना काही त्याबद्दल विचारणा केलेली आहे? महानगरपालिकेकडे असल्या प्रकारचा कुठलाही कंप्लेंट आलेली नाहीये. मात्र पोलिसांकडे तशा काही कंप्लेंट असतील तर मला काही त्याबद्दलची माहिती नाहीये. तर असे किती ट्रॅफिक वॉर्डन आपण नेमलेले आहेत आणि त्यांना किती वेतन जे आहे ते दिलं जातं? महानगरपालिकेमध्ये पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय ट्रॅफिक डिव्हिजनसाठी आपण 8 डिव्हिजनसाठी ट्रॅफिक वॉर्डनची नेमणूक केलेली आहे आणि त्या सर्व ट्रॅफिक वॉर्डन चे नियंत्रण हे ट्रॅफिक विभागामार्फत केलं जातं आणि त्यांचं किमान वेतन दराप्रमाणे आपण वेतन अदा केलं जातं. किती ते वेतन आहे? वर्षाला आपण किती खर्च त्यांच्यासाठी करतो? आपण साधारणपणे त्यांचा मासिक खर्च एक साधारणपणे 40 लाख रुपयेपर्यंत होत आहे त्यांच्या वेतनाच्या ह्याच्यासाठी. खरं म्हणजे महिन्याला 40 लाख होतं, म्हणजे वर्षाला जवळपास 5 कोटी रुपये आपण त्यांच्यावरती खर्च करतो आणि हे जो वेतन त्यांना दिलं जातं ते या शहरातल्या नागरिकांच्या करातून जो पैसा येतो त्यातूनच या ठिकाणी दिलं जातं. मग असं असताना त्या नागरिकांच्या ची सोय करण्यासाठी जे आपण ट्रॅफिक वॉर्डन नेमलेत, हे खंडणी जे वसूल करतायत, मग त्यांना नेमकं लायसन्स दिलंय तरी कोणी? नाही, त्यांना बेसिकली मदतीसाठी दिलेलं आहे, ट्रॅफिक सुरळीत करण्यासाठी, आणि त्यांचं सर्व नियंत्रण ट्रॅफिक पोलिसांच्या नियंत्रणाखाली असतं. तर तेच त्यावरती नियंत्रण करतात आणि त्यांची ड्युटी लावण्याची ठिकाणं वगैरे पण ट्रॅफिक पोलिसच हे करतात. त्यामध्ये आपला कुठलाही मध्ये हात नसतो त्यांचं. परंतु आपण जर वेतन देतोय तर आपण त्यांना सूचना देऊ शकतो पोलिसांना की त्यांनी अशा प्रकारचं काही काम करू नये. तर तसं काही आपण पावलं उचलणार आहोत का? कारण सर्रासपणे दिसतं सगळीकडं की हे ट्रॅफिक वॉर्डन जे आहेत ते शहरवासियांच्या खिशावरती डायरेक्ट डल्ला मारतात, त्यांची लूट करतात. आमच्याकडे तरी अशी कंप्लेंट आलेली नाही, पण आपण त्यांना तसं सूचित करूया, त्यात काही इश्यू नाही. आता जर ट्रॅफिक वॉर्डन जर अशा प्रकारे पैसे वसूलतायत तर हे नागरिकांनी तक्रार नेमकी करायची आहे कुणाकडं? महानगरपालिकेकडे करायची की पिंपरी चिंचवड पोलिसांकडे करायची? पिंपरी चिंचवड पोलीस वाहतूक पोलिसांकडे प्रथमतः त्यांनी तक्रार केली पाहिजे. त्यांच्यानंतर काही इश्यू झालाच तो आम्ही सॉल्व्ह करायला तयार आहोत. आता द्रुतगती महामार्गावरचा तुम्ही व्हिडिओ पाहिलेलाच आहे की तिथला तो ट्रॅफिक वॉर्डन आपल्या अखत्यारीतला नाहीये, परंतु तो सांगतो की वाहतूक पोलिसांनीच मला सांगितलं की असे पैसे वसूल करायचे. आता जर वाहतूक पोलीस स्वतःच असे आदेश देत असतील, त्यांच्या साक्षीनंच हे खंडणी वसूल केली जात असेल, तर नागरिकांच्या तक्रारीनंतर पोलीस कसे त्यांच्यावरती कारवाई करतील? आपण त्याबाबत ट्रॅफिक पोलीस इन्चार्ज जे असतात, उपायुक्त साहेब असतात किंवा आयुक्त साहेब असतात, त्यांच्याकडे आपण तशी तक्रार करावी. त्या माझ्या हातातलं नाहीये. परंतु आपल्यापर्यंत जर नागरिक पोहोचले तर आपण गुन्हे दाखल करण्याच्या सूचना करू शकता या पोलिसांना की त्यांच्यावरती खंडणीचे गुन्हे दाखल करा? आणि शेवटी पोलिसांच्या अखत्यारीतला विषय आहे तो गुन्हे दाखल करण्याचा. तर त्याप्रमाणे पोलिसांना तो अधिकार आहे, त्याप्रमाणे ते गुन्हे दाखल करू शकतात. पण आपल्याकडे तक्रारी नागरिक करू शकतात? करू शकतात, पण आतापर्यंत आपल्याला अद्यापर्यंत कुठलीही तक्रार प्राप्त नाही. तर पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावरचा जो व्हिडिओ समोर आला, या व्हिडिओतून ट्रॅफिक वॉर्डन कशा पद्धतीनं खंडणी वसूल करतायत हे अधोरेखित झालेलं आहे. पिंपरी चिंचवड शहरात ही चौकात अशा प्रकारचे ट्रॅफिक वॉर्डन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्यक्षात वाहतुकीवरती नियंत्रण मिळवण्याचं त्यांचं काम आहे, परंतु ते काय काम करतात हे सर्वांनी उघड्या डोळ्याने या ठिकाणी पाहिलेलं आहे. त्यामुळं
पोलिसांच्या साक्षीनंच हे ट्रॅफिक वॉर्डन जे आहेत ते खंडणी वसूल करतायत का, असा प्रश्न वेळोवेळी उपस्थित केला जातो. आणि हीच खंडणी वसूल करण्याचं लायसन्स नेमकं या ट्रॅफिक वॉर्डनला दिलंय कोणी, महानगरपालिकेनं की पोलिसांनी, हाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला आहे. आणि यापुढे आता जर नागरिकांनी तक्रारी केल्या तर या ट्रॅफिक वॉर्डनवरती खंडणीचे गुन्हे दाखल होणार का, हाही तितकाच महत्त्वाचा प्रश्न आहे. नाजिमुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.